पहिलाच बॉल स्विंग अँड मिस थोडासा फलंदाजाच्या पाठीमागे ठेवला आणि त्यानंतर उसळी चांगल्या प्रकारे दिली. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे आणि पहिलाच बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांचं मनोबल अक्षरशः वाढलेलं आहे. बॅकफुटला गेले, पंच चांगला आहे. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय डीपमध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतील बॉलपर्यंत. बॉल माझ्यापर्यंत येण्याअगोदर मी बॉलपर्यंत कशाप्रकारे पोहोचेन, हे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. 3 धावा धावफलकावरती जोडूया. खरं तर 2 धावा धावून काढलेल्या आणि 1 डिक्लेअर झोनमध्ये अशा 3 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 या अंकावरती. पाठीमागची मॅच काय रंगले गेले. घोडे पारोट विरुद्ध सोनाट. खरं तर जरी सोनाट संघाने तो सामना जिंकला असेल ना, तरी देखील निखिल जाधवने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली. अर्धशतक झळकावलं त्याने. फुलटॉसचा बॉल ऑन साईडला वळवलाय. फुलटॉसला माफी अजिबात नाही. बॉलला फेकून दिलाय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे. 6 धावांसाठी टोलेशंग षटकार निलेश यांच्या बॅटमधून. क्रिकेटच्या पटलावरती फुलटॉसला माफी अजिबात दिली जात नाही. फुल टोल वसूल केला जातो. रविवारचा दिवस मेजवानी आणि मेजवानीवरती ताव मारण्याचा प्रयत्न निलेश यांनी केलेला आहे आणि ठोकलेला आहे तो दमदार षटकार. पहिल्या बॉलवरती थोडेसे स्ट्रगल झाले, परंतु दुसऱ्या बॉलवरती 3 धावा आणि तिसऱ्या बॉलवरती ठोकलेला आहे त्यांनी षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 9 या अंकावरती. एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला मेहमान असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. आणखीन एक आकूट टप्प्याचा बॉल हवेमध्ये जरूर केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे घेऊया आणि धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना सोंडपार या टीमचं डबल डिजिट या अंकामध्ये, अर्थातच 10 अंकावरती. त्याचबरोबर संतोष दादा जाधव घोडे पारोड यांनाही आम्ही विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपला देखील आम्ही सन्मान करणार आहोत. एक अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांचा देखील आम्ही आयोजकांच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत. हो, आणखीन एक दमदार बॉल होता. लाईन लेंथ सर्व काही जुळून आलं होतं, परंतु विकेट किपरने केले चूक. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. मिळालेली आहे सिंगल धाव. सिंगल धावा येत आहेत. धावफलक हळूहळू का होईना पुढे सरसावताना पाहायला मिळते. डॉट बॉल येत नाहीये. कुठेतरी गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली की विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. म्हणून आम्ही सातत्याने सांगत आलोय की चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. परंतु क्रिकेट म्हणणं ना की जर तर शिवाय क्रिकेट नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाही, आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतं. 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने. यावेळेला या बॉलला उचललाय आणि फेकून दिलाय काव कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. टोले शंग आसमानी टोला निलेश यांच्या बॅटमधून आलेला आहे एक दमदार षटकार. स्टँड अँड डिलिव्हर रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धतीने गोलंदाज निघाले. सरळ हाताने हा बॉल ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक आणि प्रेक्षक बनले क्षेत्ररक्षक. अक्षरशः या बॉलवरती आसमानी टोला पाहायला मिळालाय. प्रेक्षकांमध्ये आकाशामध्ये फक्त ढग पाहायला मिळाले. काय फटका सजवलाय. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. चांगली सरासरी, चांगली पार्टनरशिप आणि चांगली बॅटिंग निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करत असताना निलेश पाहायला मिळत आहेत. ओहो, चेंज ऑफ पेस करणारा बॉल याही बॉलला उडवलाय आणि या बॉल वरती देखील आलाय दमदार षटकार अक्षयच्या बॅट मधून. जशी दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल वरती अक्षयने एक आसमानी टोला खेळलाय आणि धावफलकाला एक चांगला आकार येत असताना धावफलक अगदी वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे. षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. रविवारचा दिवस आहे. दुपारपर्यंत पाऊस पडला, परंतु दुपारच्या नंतर पूर्णपणे पाऊस मात्र स्टॉप झालेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. व्हाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया. 23 धावा धावफलकावरती आहेत. निलेश सोंडकर आणि अक्षय यांची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळते. आणखीन एक मोठा ब्लास्ट खेळण्याचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन खूप मोठा आहे. जी दरी होती ती दरी मात्र भरून काढले. बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार.
29 धावा धावफलकावरती. या अगोदर 25 धावा होत्या, त्याच्यानंतर आलेला आहे तो चौकार. अक्षयने देखील घेर चेंज केलाय. त्या प्रकारे आपण गावाला जाताना मेगा हायवेला लागतो ना, मेगा हायवेला लागल्यानंतर एखाद्या गाडी आपण चालवत असताना घेर चेंज करतो ना, त्याच प्रकारे अक्षयने घेर चेंज केलेला आहे. आणखीन एक बॉल उडवला आहे, परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय. मिळालेली आहे सिंगल धाव. सचिन गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. खरं तर त्यांचा वेग कमी आहे. फिरकीचे जादूगार आहेत. बॉल वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे आहेत. परंतु अक्षय वेट आणि वॉचची भूमिका घेत असताना चांगली बॅटिंग करतायत. पुढे सरसावत असताना या बॉलला वळवलंय. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. बॉलची फेकी करेपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांना कोणी थांबवू शकलेलं नाहीये. या 2 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. ओहो, या वेळेला पद्धतालितेचा वापर चांगला केला होता. वाईड बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. ऑफ स्टंप वरती बॉल पिचिंग केला, त्यानंतर बॉलने मात्र अतिरिक्त वळण घेतलं आणि म्हणूनच हा बॉल आलेला आहे तो वाईड बॉल. हा बॉल चांगला आहे. ही लाईन चांगली आहे. ही लेंथ चांगली आहे. हा टप्पा चांगला आहे. या टप्प्यावरती गोलंदाजी केली ना तर फलंदाज थोडेसे फटके खेळण्यासाठी अवघड त्यांना जाऊ शकतं. हो, आणखीन एक दर्जेदार बॉल. पायावरती हा बॉल ठेवलाय. खरं तर आम्ही सातत्याने सांगू आलेलो आहे की बाहुबली पिक्चरमध्ये कट्टप्पाची भूमिका जितकी महत्त्वाची आहे ना, तितकीच क्रिकेटच्या खेळावरती अचूक टप्प्याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. निलेश यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 17 धावा बनवल्यात आणि अक्षयने 6 बॉलच्या पाठीमागे 13 धावा बनवलेत. एक चांगली पार्टनरशिप उभी राहिलेली आहे. परंतु आता शेवटचं षटक आहे. हनामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. टीम मीटिंग बोलवलेले आहे कळमगाव कळमकर या टीमने आणि टीम मीटिंग मध्ये विश्वास ठेवलेला आहे अर्थातच सचिन यांच्यावरती. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. अक्षय माघारी परतलेले आहेत. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव दाखल झालेले आहेत. इनॅट क्रमांक 3 वरती त्यांना प्राचारण केलेलं आहे. मधल्या फळीमध्ये येऊन चांगली बॅटिंग करण्याचा विक्रम त्यांनी सातत्यपूर्वक केलेला आहे सोंडपार टीमसाठी. आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि स्ट्राईक एंडला इन्फॉर्म फलंदाज निलेश आहेत. खरं तर यश स्पोर्टचे सर्व आहेत. अनुभवी उद्योजक आहेत आणि अनुभवी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये निलेश या नावाचं वादळ मात्र या मॅच मध्ये भरलेलं आहे. थांबायचं नाव घेत नाही. प्रत्येक बॉलवरती तुटून पडतायत. खरं तर तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं जात आहे. याला हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणताही नसेल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून चाललाय. थोडेसे क्षेत्ररक्षक घसरले, परंतु पुन्हा एकदा बॉलची फेकी जरूर केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे किती धावा मिळतील? यस, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव मिळालेली आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावामधील. प्रथमतः बॅटिंग करत असताना टॅब उडवलाय समोरच्या दिशेने. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये सचिनने मात्र चांगली फिल्डिंग केले आणि इथे मात्र डॉट बॉल आलेला आहे. सचिनचे एफर्ट खूप चांगले आहेत. सचिनचा फिटनेस देखील खूप चांगला आहे. खरं तर गोलंदाजी करत असताना मात्र फिल्डिंग करणं थोडंसं अवघड असतं. हो, स्विंग अँड मिस. इथे मात्र विकेट किपरचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पापणी लवते ना लवते तोपर्यंत मात्र विकेट किपरने स्टंपिंग केलेलं आहे आणि निलेश यांच्या खेळीचा अंत झालाय. फलंदाज मात्र माघारी परतला जातोय. धक्का क्रमांक 2 लागलेला आहे सोनपार टीमला. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं, कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, फलंदाजांपासून थोडासा बॉल दूर ठेवला, त्यानंतर थोडेसे
फलंदाज फसले गेले आणि विकेट किपर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पापणी लवते ना लवते तोपर्यंत त्यांनी यष्ट्यांचा वेध घेतला आणि इथे मात्र धक्का क्रमांक 2 लागलेला आहे सोंडपार टीमला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. माफ करा 2 चेंडू बाकी आहेत. प्रणय आलेले आहेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न टप्पापर्यंत बॉल थोडासा खाली राहिलाय आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरसावलेला आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 39 या अंकावरती. हो हा बॉल खूप चांगला आहे. लाईन चांगली होती, उसळी चांगली होती. अगदी फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. पहिला डाव इथे समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये सोंडपार या संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना 39 धावा बनवलेल्या आहेत आणि 40 धावांचं लक्ष उभं केलेलं आहे. कळमगाव कळमकर या टीम समोर स्पर्धा खूप चांगली आहे. स्पर्धा आम्ही पाहताय कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत जननी कळामज विकास मंडळ व ग्रामस्थ कळमगाव कळमकर आयोजित जननी कळामज चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. मान्सून ब्लास्ट पाहताय. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे, स्पॉन्सरशिप केलेलं आहे, त्यांचा देखील नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे. कारण एखादी स्पर्धा तुम्हाला घडवायची असेल तर स्पॉन्सरशिप खूप महत्त्वाची असते आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक सौजन्य लाभलेलं आहे. प्रोप्रायटर अमृता बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आदरणीय श्री किसन भगवान मोरे. द्वितीय पारितोषिक संघ मालक नायरा ओमकार KSK सदस्य आदरणीय श्री किरणदादा शिंदे. यूट्यूब सौजन्य लाभलेलं आहे श्री रघुनाथ काशीराम मोरे यांच्या सोबतीनं श्री प्रकाश मोरे. मालिकावीर चषक सौजन्य लाभलेला आहे प्रितेश कमलेश शिंदे समाजसेवक. त्याचबरोबर सन्मान चिन्ह सौजन्य लाभलेलं आहे उपाध्यक्ष जननी कळामज विकास मंडळ कळमगाव आणि उपाध्यक्ष KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे आदरणीय श्री काशीनाथ दादा सकपाळ यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज चषक सौजन्य लाभलेलं आहे श्री किरण भगवान मोरे. उत्कृष्ट गोलंदाज चषक सौजन्य लाभलेलं आहे राजेश चंद्रकांत घाडगे समाजसेवक यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक सौजन्य लाभलेलं आहे श्री शेखरदादा शिंदे संघमालक शार्विल आरुष 11. पाणी सौजन्य लाभलेलं आहे कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अरुणदादा भाई कदम. चेंडू सौजन्य लाभलेलं आहे श्री अशोक घाडगे त्यांच्या सोबतीनं यशवंत मोरे. टॉस का बॉस कक्ष सौजन्य लाभलेलं आहे श्री विठ्ठल श्रीपती मोरे समाजसेवक. मैदान सौजन्य लाभलेलं आहे श्री कृष्णा आनंद कदम समाजसेवक खरोशी. विशेष सहकार्य लाभलेलं आहे कैलासवासी सुशीला चंद्रकांत मोरे यांच्या स्मरणार्थ श्री दिगंबर मोरे यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे श्री घनश्याम मोरे साहेब, श्री शांताराम दादा कदम, शंकर महादेव शिंदे, तेजस राजेश घाडगे, संजय दिनकर मोरे, यशवंत शंकर मोरे, विजयदादा जाधव, विकासदादा मोरे, शैलेश आत्माराम घाडगे, सचिन गणपत मोरे यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले आहे. ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान विशेष स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचं पुनर्श एकदा मी जननी कळामज चषक 2024च्या वतीनं हार्दिक आभार मानतो. आणि खरं तर या स्पर्धेसाठी ज्या आयोजकांनी मेहनत घेतलेली आहे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कळमगाव कळमकर असेल, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर काशीनाथ दादा सकपाळ यांचा आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं फळ आपण सातत्यपूर्वक पाहत आहात. चांगल्या दर्जाचं आयोजन पाहायला मिळालेले आहे. मैदानाची व्यवस्था खूप चांगली आहे, डीजेची सुरेल साथ आहे, यूट्यूब चॅनल खूप चांगला आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणाऱ्या सुबक अशा ट्रॉफीज आहेत. आज मानाचा करंडक चांदीचा कोणत्याच्या गावामध्ये जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. 40 धावांचं लक्ष आहे. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात.
40 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रारंभिक जोडी, एका बाजूला विकास तर दुसऱ्या बाजूला अजय, तर गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज अक्षय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खराब बॉल, वाईड, नो प्लस 1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. पंच नो आहे की वाईट आहे? यस, नो बॉल आहे. नो प्लस 1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. अतिरिक्त धावेने मात्र धावाचा श्री गणेशा झालेला आहे. कुठेतरी अशा प्रकारच्या धावा सोनपार टीमसाठी धोकादायक ठरू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय निघालेत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल, परफेक्ट यॉर्कर बॉल टाकला होता, परंतु फलंदाजाला आणि विकेट किपरला बीट करून चेंडू पाठीमागच्या दिशेला सिंगल धाव मिळते. 3 धावा धावपलकावरती, 40 धावांचं लक्ष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय? पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही टीमचं खूप काही निर्भय आहे, खूप काही पहिल्या ओव्हरमध्ये अवलंबून आहे. धावा येणं गरजेचं आहे कळमगाव कळमकर टीमला. आडव्या बॅटने या बॉलला उडवलंय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा नक्की करतील. गवतातून मार्ग काढलेला आहे आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती 5 धावा लागलेल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत अक्षयचं देखील कौतुक करावं लागेल. एकही मोठा फटका त्यांनी हाताला खर्च केलेला नाहीये. एक बॉल त्यांनी खराब जरूर टाकला, परंतु त्यानंतर त्यांना चांगली लाईन सापडलेली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे आणि धावांसाठी इथे संघर्ष केला जातोय. म्हटल्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एक शॉट आहे. यस, म्हटल्यानंतर एकच धाव धावपलकावरती जोडूया. जे पॉम्पिंग क्रीज आहे त्या क्रीज मध्ये सुरक्षित बॅट टेकवावी लागते. कुठेतरी फलंदाजाच्या माध्यमातून ही चुकी पाहायला मिळाली, विकासच्या माध्यमातून. म्हणूनच पंचांनी एक शॉट रन्स पोहोचवलेली आहे आमच्यापर्यंत आणि एक धाव धावपलकावरती जोडत असताना 6 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा बॉल, अगदी खोलात बॉल टाकला होता. बॉल निघून चाललाय पाठीमागच्या दिशेला. सिंगल धाव मिळेल. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो. म्हणून स्वतःकडे विश्वास असायला हवा की हो, मी हे करू शकतो. विश्वास तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही कोणतीही हिमतीची पावलं उचलू शकता. आता मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना 50-50 आहे, कारण प्रारंभिक जोडीवरती कळमगाव कळमकर टीमचं खूप काही निर्भय आहे. प्रारंभिक जोडीने जर नाराज केलं तर कळमगाव कळमकर टीमच्या येणाऱ्या फलंदाजांवरती प्रेशर निर्माण होऊ शकतो. परंतु सोंडपार टीमच्या अक्षयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. अक्षरशः दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलंय. एकही मोठा फटका त्यांनी आतापर्यंत खर्च केलेला नाही. एक चांगली बाब आहे. हो, आणखीन एक कमी गतीचा बॉल, आणखीन एक डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव मिळते. आम्ही सातत्याने सांगत आलोय, तुमच्याकडे वेग कशा प्रकारे आहे, वेगाला महत्व नाही, तुमच्या दिशेला खूप महत्व आहे. आणि गोलंदाजाकडे वेग कमी आहे, परंतु दिशा अचूक आहे. दिशापासून ते भरकटलेले जात नाहीयेत. अचूक टप्प्यावरती छान गोलंदाजी ते करतायत. खोलात टाकलेला हा देखील बॉल आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, क्रिकेट आहे, धावांसाठी संघर्ष तर करायचाच आहे. म्हटल्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. मनगटात ताकद असेल, मनात जिद्द असेल आणि डोळ्यात स्वप्न असतील ना, तर पायात पाय घालणारे किती पण असू देत, काय फरक पडत नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ म्हटलं की 11 खेळाडू तुम्हाला थांबवायसाठी येतात, परंतु त्या 11 खेळाडूंमध्ये तुम्हाला चांगला खेळ दाखवायचा असतो बॅट्समनला. त्याच वेळेला तुम्ही एक यशस्वी खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळत असतात. आता 1 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 1 षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 10 धावा. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 30 धावा. पाठीमागची मॅच जर आपण पाहिली तर
पाठीमागची मॅच जर आपण पाहिली ना, सोनाट विरुद्ध घोडे पारूड, त्या मॅच मध्ये देखील सोनाट टीमला 12 बॉलच्या पाठीमागे 48 धावांची आवश्यकता असताना मात्र प्रथमेश आणि सुरेशचं वादळ गोंगावलं मैदानाच्या आतमध्ये आणि 12 बॉलच्या पाठीमागे 48 धावा ठोकल्या गेल्या. या मॅच मध्ये 12 बॉलच्या पाठीमागे 30 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला अजय आहेत, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता बॅटिंगच्या जोरावरती. ओहो, यावेळेला फटका दमदार आहे, बॅटमधून आवाज आलाय परंतु एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कव्हर रिजन मध्ये टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाज यांचा खेळ. पहिला झटका, पहिला हादरा कळमगाव कळमकर टीमला. क्षेत्ररक्षक अक्षरशः तुम्ही पाहू शकाल 40+ चे खेळाडू आहेत. काय कॅच त्यांनी पकडले, सुरेख कॅच, दमदार कॅच त्यांनी पकडले. सांगून दिलंय की पायाखाली चिखल असला, गवत जरी असले, त्याच्यातून मार्ग करत मी मात्र कॅच पकडणार. 40+ चे खेळाडू आहेत, त्यांनी मात्र एक चांगला कॅच पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. जिंका क्रिकेटचा खेळ ते देखील कॅच पकडून, आणि इथे मात्र कॅच पकडले. मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण केली. आता येणारे बॉल 11 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 30 धावा. क्रिकेटचा खेळ म्हटलं ना मित्रांनो, क्रिकेट हा खेळ आहे परिश्रमाचा आणि विश्वासाचा. ह्यात मीपणा करू नका, कोणत्या खेळाडूच्या खोड्या काढू नका. आपण काय आहोत हे ओळखा. विजय आपलाच होईल. फक्त स्वतःसाठी नाही, तर आधी आपल्याला संधी दिलेल्या आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी खेळत राहा. हे क्रिकेटनं आपल्याला शिकवलंय. आज मैत्रीचा दिवस आहे. क्रिकेटमुळे कित्येक खेळाडू आपले मित्र झालेले आहेत आणि आज मैत्री दिनाच्या पुनर्श एकदा सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना आपण देऊया लाख लाख शुभेच्छा. खरं तर आज व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर यांचा देखील वाढदिवस आहे. अनेक स्पर्धा त्यांनी KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरच्या देखील केलेल्या आहेत आणि त्यांना देखील आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून आणि KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर परिवाराच्या माध्यमातून लाख लाख शुभेच्छा. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. खरं तर निलेश मर्डेकर सरांनी अनेक स्पर्धा KSK महाबळेश्वर मधील कव्हर केलेले आहेत. मग प्रीमियर लीग असू द्या, चॅम्पियन ट्रॉफीज असू द्या, परंतु आज त्या इथे उपलब्ध नाहीत, परंतु त्यांना आपण दिलेले आहेत शुभेच्छा. आणि या वेळेला पहा, हा फटका आहे दमदार, स्ट्रोक आहे दमदार आणि बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आपला दमखम दाखवायला सुरुवात केली. बॅकफुटला गेले, त्यानंतर एक पाऊल पुढे आले, त्यानंतर कव्हर रिजन मध्ये ठोकलाय दमदार षटकार. त्याचबरोबर लागोपाठ 2 षटकार ठोकले. तर शैलेश दादा यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक लगवलेलं आहे सचिन यांच्यासाठी. आता मात्र दादांचं ATM ओपन झालंय. पासवर्ड टाकायचे आहेत. आज गटारी देखील आहे. संध्याकाळची रात्र चांगली घालवायची असेल तर 2 षटकार ठोकावे लागतील सचिन यांना. 17 धावा धावपलकावरती. हो, हा बॉल सोडून दिलाय. -1. अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया. कुठेतरी गोलंदाजी भरकडली जाते वैभव यांची. आता डोकेदुखी ठरतायत का वैभव, पाहणं गरजेचं आहे. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे बॉल 10 आणि धावा बनवायच्या आहेत 21. 10 बॉल 21 धावांची आवश्यकता. शैलेश दादांनी पारितोषिक लगावलेला आहे. आणखीन 2 षटकार, 1001 रुपयांचा धनादेश म्हणल्यानंतर मेजवानी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. ओहो, यावेळेला पहा बॅकफुटला गेले, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑपरेशन मध्ये. दरी आहे आणि दरी मधून बॉल निघून चाललाय सीमा रेषेलगत. तिथे मात्र थोडासा चिखल होता आणि चिखलामध्ये बॉल गेल्यानंतर थोडासा थांबला गेला. तोपर्यंत 2 धावा अगदी पूर्ण केलेले आहेत. आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत राहील. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष तर करावाच लागेल. स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना, तर तुम्हाला नक्की मेहनत करावी लागेल. येणारे बॉल 9 आणि धावा बनवायचे आहेत 19.
चला मॅच ऑन ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. त्याचबरोबर तेजस दादा भोसले वाळणे गावचे स्टार खेळाडू त्यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं. चला मॅच ऑन ठेवा. 9 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. कंटिन्यू आहे पारितोषिक. 2 षटकार मारले आणि मॅच फिनिश केली तरी 1000 रुपयांचं पारितोषिक. इथे मात्र पुन्हा एकदा खराब बॉल. वैभवला कुठेतरी आता ग्रहण लागलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. कुठेतरी नजर लागली की काय. आतापर्यंत त्यांनी चांगले बॉल टाकले होते, परंतु आता मात्र त्यांची गोलंदाजी कुठेतरी भरकटलेली आहे. चांगल्या टप्प्यावरती त्यांना गोलंदाजी करावी लागेल. जे षडयंत्र मनामध्ये ते घेऊन आलेत, रणनीती आखलेली आहे मनामध्ये, त्यानुसार त्यांना गोलंदाजी करावी लागेल. आता 9 बॉल 17 धावांची आवश्यकता. परंतु सचिन आहेत, ताकद चांगली आहे, ॲबिलिटी चांगली आहे, क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची. खूप काही निर्भय आहे कळमगर टीमचं. आशेचा किरण म्हणून गणेश सचिन उभे आहेत. याला पा बॅक फुटला गेले. ॲपर कट टोले शंग गगनभेदी गगनचुंबी षटकार सचिन यांच्या बॅट मधून आलाय. लांब लचक दूरवरचा भयानक षटकार. मॅच मात्र बनवले, मॅच घडवले. मॅच बनवावी लागते, मॅच घडवावी लागते. मंजिलें उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. आता मात्र हौसले मजबूत झालेत सचिन यांचे. काय फटका खेचलाय, लाजवाब स्ट्रोक त्यांनी खेचलाय. मॅच बनवले, मॅच घडवलेली आहे. आता येणारे बॉल 8 आणि धावा बनवायचे आहेत 11. ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग काढू शकतो. 8 बॉल 11 धावांची आवश्यकता. आता गोलंदाजाला मात्र विचार करण्यासाठी भाग पडलाय. कशा प्रकारे मी बॉल रिलीज करू, कारण प्रत्येक दिशेला सचिन मात्र मोठे फटके खेळण्याची क्षमता ठेवतोय. त्यामुळे त्यांना आता रणनीती आखावी लागेल. मॅच ऑन ठेवा, वेळ जास्तीचा घेऊ नका. 8 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. या अगोदरचा वाईट पकडलेला आहे आपण, तरी देखील 8 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. गुणलेखक आहे तिथे, त्यामुळे आम्ही प्रत्येक बॉलच्या पाठीमागे समीकरण सांगतोय, त्यामुळे काळजी नसावी. 8 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. स्पीडअप ठेवा विनंती असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका. आयोजकांना काय हवं असते तर तुमच्याकडून फक्त वेळ हवी असते. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. समोरच्या दिशेला बॉल निघून चाललाय. व्ही शेप मध्ये 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. समीकरण बदलत आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे समीकरण बदललं जात आहे. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. 1000 रुपयांचा धनादेश आहे शैलेश दादा यांच्या माध्यमातून. मॅच मात्र जिंकवायची आहे सचिन यांना. शैलेश दादा घाडगे यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचा रोख धनादेश दिला जाईल ही मॅच जर जिंकून दिली सचिन यांनी तर. ओहो, या बॉलला उडवलं. एलिव्हेशन आहे का? हो आहे. मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी घाव घाल प्रयत्नांनी संकटावर. तू मात्र कधी भिवू नकोस. यश काही क्षणावरच आहे तुझ्या. पाऊल तुझं कधी परतवू नकोस. धीट कर तुझ्या मनाला. सामना कर तू धैर्याने संकटाचा. तोडून टाक प्रत्येक अडथळ्याला. देऊन घाव सतत प्रयत्नांचा. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न आणि प्रयत्न केले जात आहेत सचिन यांच्या माध्यमातून. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत फक्त 3. सचिन यांनी चांगली बॅटिंग केली. ताबडतोब फटकेबाजी केले. 4 बॉलच्या पाठीमागे 16 धावा त्यांनी बनवलेत. त्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळत. मॅच बनवले. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. आता 3 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीच्या रनवेवरती अनुभवी गोलंदाज. पहिलाच बॉल आलेला आहे डॉट. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. प्रदीप आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. अनुभव दांडगा आहे यांच्याकडे. पाठीमागच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये त्यांनी पहिला बॉल डॉट हाताळलेला आहे. अनुभव आहे त्यांच्याकडे. ओल्ड इज गोल्ड ठरू शकतात का? आपल्या गावाच्या नावासाठी आज मात्र हिरो होऊ शकतात का?
हो आणखीन एक लागोपाठचा दुसरा बॉल काय होईल विकेटचं सॅक्रिफाइस यस लागोपाठचा दुसरा बॉल डॉट आलाय काय गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो परिस्थिती कशी असो जगण्यासाठी हिम्मत कायम ठेवली पाहिजे कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यामध्ये परावर्तित होत असते आज ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत स्क्रीनवरती आपण पाहू शकाल प्रदीप यांना 40+ खेळाडू आहेत परंतु एखाद्या नवयुक्त खेळाडूला लाजवेल अशी गोलंदाजी हो आणखीन एक डॉट बॉल मित्रांनो गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या प्रदीप यांच्यासाठी काय गोलंदाजी केली जाते लागोपाठचे 3 बॉल त्यांनी डॉट टाकलेले आहेत तर पहा आणखीन एक पारितोषिक आलेले आहेत शंकर दादा सकपाळ यांच्या माध्यमातून प्रदीप दादांसाठी पारितोषिक आलेलं आहे ही मॅच जर सोनपार टीमला जिंकून दिली तर 1001 रुपयांचा रोख धनादेश दिला जाईल आणि सचिन दादा यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय की शैलेश दादा गाडगे यांच्या माध्यमातून ही मॅच जर जिंकून दिली तर 1001 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजावरती पारितोषिक आहे फलंदाजावरती देखील पारितोषिक आहे हाय व्होल्टेज ड्रामा आडव्या बॅटने या बॉलला खेचून मारलंय क्षेत्ररक्षक आहेत एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल का फेकी आहे स्ट्राइक एंडला आणि इथे मात्र काय घडलंय मॅच फिनिश झालेली आहे 3 धावा इथे कंप्लीट होत्याच नव्हतं केलं आणि इथे मात्र पहा कळमगाव कळमकर टीमने मात्र ही मॅच जिंकलेली आहे विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक बॅड लक टीम सोंडपार संघ परंतु मित्रांनो खेळ कसाही असू द्या परंतु प्रदीप दादांनी प्रत्येकाची मनं जिंकले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये भरलं ना ते आपण नक्कीच पाहिलं